Okay, so here see, as it is the important part, and yesterday due to some technical error I could not record the lecture, so I have not added the video link for yesterday's date. Okay, so as this point is important, just pay attention. FM चं डेरिवेशन आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. दिस इज द डेरिवेशन फॉर FM. VFM is equal to VC sin omega CT plus MF sin omega MT. मग ही जी टर्म आहे ही सॉल्व करायला मॅथमॅटिकली अवघड आहे, बिकॉज दिस इज कॉम्प्लिकेटेड वन. दिस कन्सिस्ट ऑफ साइन ऑफ साइन. त्यामुळं हा पॅरामीटर सॉल्व करण्यासाठी आपण जो चार्ट यूज करतो दॅट इज कॉल्ड ॲज द बेसल्स फंक्शन. ओके, सो दिस फॉर्म्युला आय विल एक्सप्लेन लॅटर. मग हे बेसल्स फंक्शन चार्ट म्हणजे काय? एका कॉलम मध्ये MF च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, and for that respective MF values what will be the value of voltage of the side band that is given here. J0, J1, J2. J0 म्हणजे कुठला व्होल्टेज रिप्रेझेंट करतंय? Which voltage is represented by J0? Carrier. Carrier. J1 means first side band, right as well as left. J2 means second side band, both side. J3 means third side band, both side. Like that it is the case. So AM मध्ये जसे आपले फ्रिक्वेन्सी कंपोनंट फिक्स असतात, कॅरियर अप्पर साइड बँड लोअर साइड बँड, तसं FM मध्ये नसतं. इन केस ऑफ FM, as the modulation index changes, the number of side bands also go on increasing. As the modulation index is increasing, the number of side bands also go on increasing. That is the concept of this Bessel's function chart. मग हा जो असतो तो कॅरियरचा व्होल्टेज आणि हे रिस्पेक्टिव्ह पुढे पुढे साइड बँडचं व्होल्टेज याच्यामध्ये वाढत जातं. दिस इज अबाउट व्होल्टेज ऑफ साइड बँड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ साइड बँड. सेंट्रलची FC असते, राईट हँड साइड इट इज FC प्लस FM, नेक्स्ट FC प्लस ट्वाइस FM, FC प्लस थ्राइस FM, लेफ्ट हँड साइड FC मायनस FM, FC minus twice FM, FC minus thrice of FM. Okay, that is the case in case of the modulation index. As the value changes, the number of sidebands also change. Okay, this is the concept of frequency spectrum. हा MF is equal to 1 असेल तर बघा हा कॅरियरचा झाला, हा फर्स्ट साइड बँड, सेकंड साइड बँड, थर्ड साइड बँड. So this MF value is deciding the nature of frequency spectrum. आणि AM मध्ये कायम कॅरियरचं व्होल्टेज जास्त असतं साइड बँडच्या व्होल्टेज पेक्षा. FM मध्ये तसं नाहीये. बेस्ड ऑन मॉड्युलेशन इंडेक्स. आता हा जो दिलेला आहे हा MF इज इक्वल टू कुठल्या व्हॅल्यूचा चार्ट आहे सांगा मला. आता तुम्ही बऱ्याच जणांनी ड्रॉ केलंय. विच चार्ट इट इज रिप्रेझेंटिंग? MF equal to 2. येस, MF इज इक्वल टू 2 ह्या व्हॅल्यूचा करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आहे हा. जर कॅरियर असेल, इफ MF इज इक्वल टू 2 तर कॅरियरचं व्होल्टेज बघायचं किती, इट इज 0.22. सो कॅरियर व्होल्टेज इज लेस ॲज कम्पेअर्ड विथ व्होल्टेज ऑफ फर्स्ट साइड बँड. इथं 0.22 आहे, इथं 0.58, 0.35. मग ती रेंज सुद्धा आपली काय दिसायला पाहिजे ग्राफमध्ये, कमी जास्त. असं व्हायला नकोय की हा व्हॅल्यूनी कमी आहे पण हा परत तुम्ही वर दाखवता एरो. That should not be the case. You have to take proper care. So I hope all of you are clear with the concept of FM frequency spectrum. Any doubt, any problem in this? No, ma'am. Then here is the equation. As I told की equation आधी घेतलं तर तुम्हाला ते थोडंसं अवघड वाटेल. This is the equation which is representing the solution for FM equation. म्हणजे हे जे आहे FM चं बेसिक इक्वेशन, हा VC तसंच राहतो आणि हे साइन ऑफ इन ब्रॅकेट ओमेगा CT प्लस MF साइन ऑफ ओमेगा MT ही जी काही टर्म आहे ह्याचं सोल्युशन ह्या इक्वेशनने दिलं जातं. VFM is equal to VC J0 MF sin omega CT plus J1 MF sin omega C plus omega MT minus sin of omega CT omega C minus omega M. So we will see this one by one. ह्या टर्मचं सोल्युशन इथं दिलेलं आहे. सो व्हॉट इज दिस सोल्युशन? VC
कर्ली ब्रॅकेटच्या आउटसाइडला आहे. ही VC पहिली टर्म ऍज इट इज आली आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये जे काही आहे दॅट इज नथिंग बट सोल्युशन ऑफ दिस टर्म. मग काय त्या टर्म्स आपण बघूया. J0 म्हणजे काय, कॅरियरचं व्होल्टेज. J0 इंटू MF साइन ओमेगा CT म्हणजे हा कुठला कंपोनंट आहे सांगा मला फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मधला. ह्याच्यामधला प्रत्येक पॉइंट हा आपल्या फ्रिक्वेन्सी साइड बँड मधला एक बँड रिप्रेझेंट करतोय. each because I am explaining in the reverse way but actually ह्या इक्वेशन वरून आपला फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम तयार झालेला आहे. पण फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलाय. अँड व्हॉट आय एम टेलिंग, फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम वरचा प्रत्येक सिग्नल हा ह्यातल्या कुठल्या तरी टर्मने रिप्रेझेंट झालेला आहे. आता तुम्ही मला सांगा वन बाय वन, विच इज दिस टर्म रिप्रेझेंटेड. J0 MF साइन ओमेगा CT ही कशाशी रिलेटेड टर्म असणार आहे, कुठला बँड आहे आपल्या फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मधला. J0 MF साइन ओमेगा CT. J0 म्हणजे सेंट्रल कॅरियरचं व्होल्टेज, MF इज मॉड्युलेशन इंडेक्स, साइन ओमेगा CT मीन्स बाय डिफॉल्ट इट इज कॅरियर. म्हणजे हा जो आहे सिग्नल हा किंवा ही जी टर्म आहे ही कुठला एरिया आपल्या फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मधला इंडिकेट करते. गिव द आन्सर. J0 MF साइन ओमेगा CT. साइन ओमेगा CT आहे म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी आहे तिथे फक्त कॅरियरची फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यामध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल काही आलाय का. इज देयर एनिथिंग रिलेटेड टू मॉड्युलेटिंग सिग्नल. No, ma'am. So which it is representing. Which portion from the frequency spectrum it is representing. कुठला दाखवतो ह्यातला हा, या ह्याच्यातला हा सिग्नल येणार ना, सेंट्रलचा कॅरियर येणार ना इथं फक्त. J0 म्हणजे काय, कॅरियरचं व्होल्टेज आहे. MF म्हणजे काय, मॉड्युलेशन इंडेक्स. साइन ओमेगा CT म्हणजे ही कॅरियरची टर्म आहे. सो दिस टर्म इज रिप्रेझेंटिंग दिस वन, साइन ओमेगा CT म्हणजे हा कॅरियर इंडिकेट करतोय. नाव यू टेल मी व्हॉट इज दिस पोर्शन. J1 म्हणजे काय, पहिल्या साइड बँडचं व्होल्टेज इंटू MF. आता इथं साइन ओमेगा C प्लस ओमेगा MT मायनस साइन ऑफ ओमेगा C मायनस ओमेगा MT. हे बेसल्स फंक्शनचे इक्वेशन सोल्युशन तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं एक्झाम मध्ये, फक्त समजून घ्या कसं आहे. हा सेंट्रलचा कंपोनंट झाला कॅरियरचा. हा कुठला झाला, ओमेगा C प्लस ओमेगा M इंटू T म्हणजे फर्स्ट राइट हँड साइड. ओके, फर्स्ट राइट हँड साइड बँड. दिस इज साइन ओमेगा C मायनस ओमेगा MT. व्होल्टेज काय, J1 इंटू MF. ओमेगा C minus omega MT that is representing first side band on the left hand side. हा carrier, हा first side band on right hand side, first side band on left hand side. Then next J2 into MF. J2 म्हणजे कुठला आलाय, second side band into MF sin of omega C plus twice of omega M. Which component it is? Omega C plus twice omega M means which component it is representing? Frequency second. Second side band on right hand side. Okay, that is this term. This is second side band on left hand side. This one third side band on right hand side, third side band on left hand side. हे infinity पर्यंत जातं. And who is deciding how many number of side bands will be there in the FM? कशावरून डिसाइड होतं ते, किती साइड बँड असतील FM मध्ये. AM मध्ये किती साइड बँड असतात. Modulation index. Modulation index. So this standard Bessel's function chart is giving you for respective modulation index how many side bands will be present
फ्रिक्वेन्सी तर फिक्स आहे साईड बँडची, FC प्लस FM, FC प्लस ट्वाइस FM. राईट हँड साईडला वाढत जाते ती, आणि लेफ्ट हँड साईडला काय होते, FC मायनस FM, FC मायनस ट्वाइस ऑफ FM, FC minus thrice of FM based on our MF value. Then in this case, frequency spectrum of FM is infinite or it is complicated as compared with the frequency spectrum of AM. आता इथं मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू, आता आपण इथं 2 पर्यंतच्याच व्हॅल्यू घेतल्यात कारण सगळ्या लक्षात ठेवणं शक्य नाही. But if you see the Bessel's function chart, actually it is giving the values of J0, J1, J2, J3, J4 up to J16. And what is the maximum value of modulation index here? It is given as 15. Okay, otherwise I will show you on some other site the Bessel's function chart so that you will get idea. आता आपण इथं 2 पर्यंतच घेतलेलं आहे, तर जास्त लक्षात ठेवून ड्रॉ करणं that is not possible. But if you see the actual Bessel's function chart, up to what the values of modulation index is taken, that is given as 15. Okay, so I will just show you. Bessel function chart जर तुम्ही टाकलं नेटवरती तर तुम्हाला त्या व्हॅल्यूज मिळतात. You type there as Bessel function chart for FM and check which values you are getting. See, this is the Bessel function chart. तुम्ही सगळ्यांनी कलर कोड चार्ट माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? कलर कोड चार्ट ऑल ऑफ यू नो. कलर कोड, रेजिस्टरचा कलर कोड वरून त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, दट ऑल ऑफ यू Yes, नो. ma'am. सिमिलरली इट इज ऑल्सो स्टँडर्ड चार्ट. हे बघा आता इथं बघा, मग इथं J0 J1 असं दिलेलं नाही त्यांनी, डायरेक्ट कॅरियर 1 2 3 4 असं दिलेलं आहे. and they have taken in this the modulation index value maximum up to 12. हे बघा 0, 0.25, 0.1, sorry 0.5, 1, 1.5, 2, 2.41. So they have given the values up to 12. मग याच्यावरून काय कन्क्लूड करू शकतो आपण? As the value of modulation index is increasing, the number of sidebands also go on increasing. इथं बघा 12 ला जर बघितलं तुम्ही तर ऍक्च्युअली याच्यामुळे दिसत नाहीये हे. But if you see here, the number of sidebands are more as the value of modulation index is increasing. Okay, this Bessel's function chart I will also add in your material just for your reference. तुम्ही 2 पर्यंतच लक्षात ठेवून तेवढंच काढलं एक्झाम मध्ये तरी चालू शकतो. Okay, so here we complete the FM derivation and frequency spectrum of FM. Okay, that is somewhat complicated part in this chapter. So I hope all of you are clear. Now after this we have to see the equation for FM bandwidth. आता आपण AM bandwidth calculate केली आहे. What is the formula for bandwidth of AM? Can anyone tell? How we have calculated the bandwidth? 2FM. 2FM. Amplitude modulation ची bandwidth किती आहे? Twice of FM. So that we have calculated from the frequency spectrum of AM. Okay, so I will just write here the bandwidth of AM or AM bandwidth is given by the equation as bandwidth of AM is given as twice of FM, where this FM is indicating which frequency? FM is indicating which frequency here? कुठली frequency? Twice FM. Modulating signal frequency. This is modulating signal frequency. Modulating signal
फ्रिक्वेन्सी. आता बँडविड्थ म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन हायेस्ट फ्रिक्वेन्सी अँड लोएस्ट फ्रिक्वेन्सी. मग ते आपण कॅल्क्युलेट केलं. AM मध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे? हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड दिस? एफ ऑफ हायेस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे AM मधली? अप्पर साइड बँड. F of upper side band minus F of lower side band. That is giving you the इथं बघितलं आपण अप्पर साइड बँडची काय व्हॅल्यू? हे कसं डिराइव्ह केलं होतं आपण? FC plus FM. FC प्लस FM मायनस ब्रॅकेट मध्ये काय घेतलेलं आपण? FLSB मीन्स इट इज FC मायनस FM. मग हे जर आपण सॉल्व्ह केलं तर ही FC ह्याच्या सोबत कॅन्सल होते and what we get at output, that is equal to twice of FM. In this way, the calculation of AM bandwidth was simple because number of sidebands present in, frequency spectrum AM चा सोपा आहे, त्यामुळे AM ची bandwidth calculate करणं that was easy because number of sidebands are fixed and value of frequency of sideband is also fixed. But in FM, is it the case? Can you apply any specific formula for FM? Because in FM, we don't know what is the maximum frequency of highest sideband and what is the minimum frequency of the lowest sideband. That's why we cannot use directly this formula to calculate the bandwidth of FM. We have to use the another formula to calculate the bandwidth of FM. Okay, so we are calculating now the bandwidth of FM system किंवा FM चे bandwidth आपण calculate करतो. Okay, now we will see what is the formula for bandwidth of FM. Okay, so the bandwidth of FM is calculated by using the Carson's rule. Okay, so here it is written. Carson is name of the scientist. So the formula used to calculate the bandwidth of FM is given by Carson's rule, and this rule consider the power of most significant sideband whose amplitude is greater than 2%. Okay, that is just the information given. So here you see the actual formula. बघा आता इथं bandwidth is given by 2 in bracket maximum frequency deviation and highest modulating signal frequency. Okay, so here just I will write for your additional information. So which rule it is used to calculate the bandwidth of FM? फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये थेअरी काही नाहीये. आपण जसं AM च्या फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम वरून त्याची बँडविड्थ कॅल्क्युलेट केली. सिमिलरली हिअर ऑल्सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द बँडविड्थ ऑफ FM. आणि कुठला रूल यूज करतो आपण FM ची बँडविड्थ कॅल्क्युलेट करायसाठी सांगितलं तुम्हाला? That is called as the Carson's rule or Carson's formula to calculate the bandwidth of FM, and it is given as FM bandwidth is given by 2 in bracket, so you see the formula here, 2 in bracket maximum frequency deviation. What is the concept of frequency deviation? What is the meaning of frequency deviation in FM? Frequency deviation म्हणजे काय? Del means by how much amount the frequency is changed. आणि del आपण दोन पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. FC minus F minimum and F max minus FC. मग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेविएशन किती आहे प्लस हायेस्ट मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी. एखाद्या FM मध्ये त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे फ्रिक्वेन्सी डेविएशनची प्लस व्हॉट इज द हायेस्ट मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू in case of this FM. By considering that two things, we are calculating the bandwidth of FM. Is it clear this formula?
2 in bracket maximum frequency deviation plus highest modulating signal frequency. आधी ह्याची ऍडिशन करायची and then you multiply this addition by 2, that is giving the bandwidth of the FM system. Okay, so in words I have written in this word file. So these symbols it is not possible to draw there somewhat. So you just check this formula once again. कसा येईल हा bandwidth is equal to 2 in bracket del max plus FM max. Del max म्हणजे maximum frequency deviation आणि FM max म्हणजे highest modulating signal frequency. Is it clear? Formula is clear to calculate. MCQ मध्ये तुम्हाला विचारू शकतात. ओके, की तुम्हाला सपोज डेल मॅक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे and again the value is given for modulating signals maximum value and you will be asked to calculate the bandwidth of FM. Okay, so in this way you have to solve it to calculate the value of bandwidth of FM. Is it clear? Yes, So ma'am. this method, so drawback of this method it is, this method is not giving the accurate result when the value of modulating index or modulation index is greater than 6. So this method it is not used commonly. Okay. The whatever is this formula, by using this formula you can get the proper value of bandwidth up to when MF is equal to 1. Okay, so what drawback we can write for this? Drawback is it cannot be used, it cannot be used when modulation index value is greater than 6. जेव्हा आपली मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू 6 पेक्षा जास्त असते तेव्हा ही सिस्टीम आपण यूज करू शकत नाही. सो इन दैट केस द अनदर फॉर्म्युला इट इज रेफर्ड. ओके, सो दैट फॉर्म्युला आई विल टेल यू टुमॉरो व्हाट इज द सेकंड फॉर्म्युला. बट युजली आपल्या जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये आपल्या मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू आपण 6 पर्यंतच असते. युजली तर आपल्या प्रॅक्टिकल केसमध्ये 2 च्या पुढे आपण जातच नाही. बट स्टिल we can use this formula only for our practical application because we are not using the value of modulation index greater than 2 also. त्यामुळे 6 च्या पुढे जर मॉड्युलेशन इंडेक्स असेल तर हा फॉर्म्युला प्रॉपरली अप्लाय होत नाही. पण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण 6 च्या पुढे युजली 2 च्या पुढे जातच नाही. त्यामुळे this formula we can use for our practical application, but still there is one more formula that I will explain tomorrow. सध्या हा किंवा एक्झाम मध्ये तुम्ही कर्सन्स रूल हा एकच फॉर्म्युला जरी एक्सप्लेन केला तरी चालू शकते. ओके, सो बँडविड्थ इज इक्वल टू ट्वाइस मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेविएशन प्लस हायेस्ट मॉड्युलेटिंग सिग्नल्स frequency. So this is the formula by using the Carson's rule to calculate the bandwidth of FM. Is it clear? Formula is understood. What is the another formula that I will just show you? But before starting with the next point, I just want to show you some additional thing which I have added in your notes, and that is related to frequency spectrum. Okay, I will just show you. Formula लक्षात आला का? What is the formula? Can anyone tell? I have closed that. Tell me what is the formula? 2 into maximum frequency deviation plus highest modulating. Highest modulating signals frequency. That is giving you the
Okay, so yesterday I have shared one material in your extra material sheet, and that is giving some more information about the frequency spectrum. Okay. Okay, I will share it once again. So is it clear? Formula. Now, based on bandwidth of FM, there are two types of FM signal, and that are classified as narrowband FM and wideband FM signal. Okay, so that point we have to consider. So this formula first you understand. FM ची bandwidth ही कर्सन्स rule ने calculate केली जाते, and it is given as 2 in bracket del max plus FM max. By using this formula, we can calculate bandwidth of FM. Now, the next point we have to consider, there are two types of FM that are called as narrowband FM and wideband FM. FM चे दोन type आहेत, narrowband आणि wideband FM signal. So, how these two types are classified? Based on bandwidth of FM. त्या FM signal ची bandwidth किती आहे त्याच्यावरून FM चे दोन type असतात, wideband FM signal and narrowband FM signal. Okay, so from the name, can you tell what will be the concept of wideband signal? Wideband FM. Wideband FM signal म्हणजे काय असणार आहे? त्याची बँडविड्थ जास्त असणार आहे का कमी असेल? Wideband FM म्हणजे त्याची बँडविड्थ जास्त असणार आहे का कमी असणार आहे? From the name, can you tell? There are two types of FM, narrowband FM and wideband. So from the name itself we can understand की wideband FM signal मध्ये FM ची बँडविड्थ काय असते? जास्त असते, आणि narrowband FM मध्ये त्या FM ची बँडविड्थ कमी असते. So this is the simple concept. मग तुम्हाला कंबाइनली ह्या दोन पॉइंट्स वरती मिळून क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. Explain the formula for bandwidth of FM and explain the concept of narrowband FM and wideband FM signal. Okay, so these two types we will see, narrowband FM signal and wideband FM signal. These are the two basic types of FM signals which are decided from the bandwidth of FM. जेव्हा FM ची बँडविड्थ जास्त असते, at that time it is called as wideband FM signal, आणि जेव्हा FM ची बँडविड्थ कमी असते, in that case it will be called as the narrowband FM signal. That is the simple concept. And in additional description we have to see, आता बँडविड्थ कशावरून डिसाइड होते? ह्या दोन टर्म्स वरून, डेल मॅक्स आणि FM मॅक्स मध्ये. मग आता तुम्ही मला सांगा, डेल मॅक्स आणि FM मॅक्स ची व्हॅल्यू कशामध्ये जास्त असेल? नॅरो बँड FM मध्ये का वाईड बँड FM मध्ये? हा बेसिक फॉर्म्युला आहे बँडविड्थचा, डेल मॅक्स आणि FM मॅक्स. मग डेल मॅक्स आणि FM मॅक्स ची व्हॅल्यू नॅरो बँड FM मध्ये जास्त असेल का वाईड बँड FM मध्ये असेल जास्त? वाईड बँड. वाईड बँड मध्ये. मग पुढच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला तेच बघायचंय. ह्याच्यामध्ये कन्सेप्ट असा कुठला जास्त नाही, जस्ट बेस्ड ऑन द बँडविड्थ there are two types, narrow band and wide band FM. Obviously bandwidth of narrow band FM signal will be less and bandwidth of wide band FM signal will be more. So we will see first the details of narrow band FM signal. आणि आता ऍप्लिकेशन पण कसे असणार आहेत? नॅरो बँड FM सिग्नल विल बी युज्ड फॉर शॉर्ट डिस्टन्स ऍप्लिकेशन. आपल्याला जर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन करायचं असेल तर इन दॅट केस वी कॅनॉट यूज द नॅरो बँड. इन दॅट केस वी हॅव टू गो फॉर द वाईड बँड FM सिग्नल. ओके, सो नॅरो बँड FM, in this FM type bandwidth of the system is less and modulation index is having approximately one value. टर्म्स लक्षात ठेवा तुम्ही, किती व्हॅल्यू आहेत त्याच्या. मॉड्युलेशन इंडेक्सची व्हॅल्यू नॅरो बँड FM साठी 1 असते. द मॅक्झिमम मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी इज 3 किलोहर्ट्ज
and the maximum frequency deviation is 8 kilohertz. These are the standard values for narrowband FM signal. कुठल्या व्हॅल्यू आहेत बघा, 3 व्हॅल्यूज बघतोय आपण. मॉड्युलेशन इंडेक्स ची व्हॅल्यू किती आहे नॅरो बँड एफएम साठी? इट इज अप्रॉक्सिमेटली 1. maximum modulating signal frequency is 3 kilohertz and maximum frequency deviation is 8 kilohertz. These are the values for this narrowband FM. Now we will see what are the values for wideband FM. आता जसं सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की obviously these values will be high in case of wideband FM signal. So we will compare these values now. See here, wideband FM signal in this system modulation index is greater than 1 and maximum modulating signal frequency is 18 kilohertz. इथं किती आहे बघा, 3 किलोहर्ट्ज आहे नॅरो बँड मध्ये आणि इथं किती आहे मॉड्युलेटिंग सिग्नल्स मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 18 kilohertz and maximum frequency deviation is 75 kilohertz and the modulation index range is up to 5.25. म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यूज कंपेअर करा. नॅरो बँड एफएम मध्ये मॉड्युलेशन इंडेक्स 1 आहे, इथं 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे त्याची रेंज कितीपर्यंत आहे 5.25. इथं मॅक्झिमम मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी 3 किलोहर्ट्ज आहे. वाईड बँड एफएम मध्ये किती आहे ती 18 kilohertz. Here the maximum frequency deviation is 8 kilohertz and here the maximum frequency deviation is 75 kilohertz. So these values you have to consider and from these values what we can write that the bandwidth of wideband FM signal is approximately 13 times greater than narrowband FM signal. Okay, is it clear? कन्सेप्ट काय याच्यामध्ये अवघड नाही, फक्त व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्यात आपल्याला. वाईड बँड एफएम नॅरो बँड एफएम साठी एमएफ ची व्हॅल्यू किती आहे, मॅक्झिमम मॉड्युलेटिंग सिग्नल ची व्हॅल्यू किती आहे आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन ची व्हॅल्यू किती आहे. ओके, इज इट क्लिअर these 2 points, narrow band Yes, FM ma'am. signal and wide band FM signal? Okay, then applications, if you consider, wideband FM signal is used for entertainment system, television, and this narrowband FM signal, it is used for the short distance communication application. It is quite simple that if the bandwidth is less, we cannot use that particular system for long distance transmission. Short distance application मध्ये आपण narrow band FM use करू शकतो. For example, ambulance, cabs, taxi, police network. For these specific applications, we can use the narrow band FM signal. Okay, so I will just show you some more information about wideband and narrowband FM. Concept समजला तुम्हाला? Can anyone tell what is the difference in wideband FM signal and narrowband FM signal? काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये सांगा मला. What is the difference? कशावरून पडलेत ते दोन टाइप? Yes, give the answer. Here is also one good article related to this narrowband FM and wideband. Narrowband म्हणजे त्याची bandwidth small आहे. Wideband means its bandwidth it is more. Okay, this is the mathematical analysis given for that narrowband and wideband FM signal. You tell me with the help of the points whatever I have explained. Okay, I will open this. You tell me what is the difference in narrowband FM and wideband FM. In exam, the question can be asked, write a short note on narrowband FM and wideband FM signal, or explain the concept of narrowband FM and wideband FM signal, or differentiate between NBFM and WBFM. त्याचा शॉर्ट फॉर्म पण बऱ्याच वेळा यूज होतो, NBFM and WBFM. So you tell me what is the concept and how you will differentiate this two FM
types. Give the answer. कशावरून पडले ते दोन टाईप? Bandwidth of FM signal वरून. Bandwidth of FM signal. So what is the bandwidth value in NBFM? Small असते. स्मॉल असते आणि वाईड बँड FM मध्ये ती जास्त असते. Large असते. ओके. व्हॉट आर दीज व्हॅल्यूज? MF, frequency deviation and maximum modulating signal frequency. नॅरो बँड मध्ये MF 1 असतो. मॅक्झिमम मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी 3 किलोहर्ट्ज आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेविएशन इज 8 किलोहर्ट्ज आणि वाईड बँड FM मध्ये त्या व्हॅल्यू जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू NBFM. हिअर द व्हॅल्यू इज 8. मॉड्युलेशन इंडेक्स ही 1 पेक्षा जास्त आहे आणि ती रेंज आहे 5.25 पर्यंत. देन द maximum modulating signal frequency is 18 kilohertz and maximum frequency deviation is 75 kilohertz. Okay, and then that's why this bandwidth of wideband FM is approximately 13 times greater as compared with bandwidth of the narrowband FM signal. That is the difference. आणि ऍप्लिकेशन जर बघितले तर जिथं लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन आहे तिथं आपण कुठला FM यूज करतो लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन साठी? वाइड बँड FM का नॅरो बँड FM? Wide band. Wide band. And for short distance transmission we are using the narrow band FM. Okay, so these are the points which are not having more description, just concept you have to understand. And formula लक्षात ठेवा bandwidth साठी 2 del max FM max. याच्यावरूनच दोन टाइप आहेत. मग डिफरन्शिएशन साठी या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा. ओके, आफ्टर दिस वी हॅव टू सी द नेक्स्ट पॉइंट FM जनरेशन मेथड that we will start in the next lecture. Is these 2 points clear whatever we have discussed today? Bandwidth of FM, and based on that bandwidth there are 2 types again, narrow band FM and wide band FM signal. Is it clear? Is it clear? Yes, ma'am. Okay, you just put your number in the chat box and we will stop here. Go through the points whatever have been taken in this chapter. If any doubt you can ask me. Okay, we will stop here. You just put your number in the chat box and you leave the meeting. मॅम मी चुकून 14 टाकलं तर पुन्हा टाकले 15. किती आहे तुमचा रोल नंबर? 15 टाकले नंतर 15. ठीक आहे.